गंगासागर हे हिंदूंचे पवित्र तीर्थक्षेत्र आहे. हे पश्चिम बंगालमधील सागर बेटावर वसलेले आहे. बंगालचा उपसागर जिथे हिंदूंची पवित्र नदी गंगा समुद्राला मिळते. गंगा आणि महासागराचा संगम गंगासागर म्हणून ओळखला जातो. सर्व यात्रेकरू पुन्हा एकदा गंगासागरला भेट देतात. असे का म्हणतात ते जाणून घेऊया. याची 2 कारणे आहेत. प्राथमिक कारण म्हणजे गंगासागर धामचे दर्शन घेऊन तिथे स्नान केल्याने 10 अश्वमेध यज्ञ व 1000 गायीचे दान केल्याचे पुण्य मिळते. तात्पर्य, तुम्ही एकाच वेळी इतके पुण्य मिळवू शकता की उर्वरित तीर्थयात्रा तुम्ही वारंवार करूनही मिळू शकत नाही. ह्या महत्त्वामुळे गंगासागराची सर्व तीर्थे पुन्हा पुन्हा केली आहेत. गंगासागर धाम हे सर्व पापांपासून मुक्त करणारे आणि मोक्ष प्रदान करणारे मानले जाते. त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी येथे स्नान करण्यासाठी लोक मोठ्या संख्येने येतात. महाकुंभानंतर गंगासागर जत्रा ही दुसरी सर्वात मोठी जत्रा आहे, ज्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक जमतात. ज्याप्रमाणे गंगाजींनी महाराज सागराच्या 6000 पुत्रांना मुक्त केले होते, त्याचप्रमाणे येथील लोक पिंडदान आणि दर्पण अर्पण करून त्यांच्या पूर्वजांच्या उद्धाराची कामना करतात. सर्व तीर्थे पुन्हा पुन्हा म्हणण्याचे दुसरे कारण गंगासागर एकदा. ते असे की पूर्वी गंगासागर धामचा प्रवास अत्यंत कठीण आणि दुर्मिळ होता. ह्या बेटाच्या एका बाजूला सुंदरबनचे जंगल असून तेथे अनेक प्रकारचे मानव खाणारे प्राणी राहतात. हा रॉयल बंगाल टायगरचा अधिवास आहे. येथे खारफुटीचे दलदलही आहे. पूर्वी गंगासागर ह्या धार्मिक स्थळापर्यंत पोहोचण्यासाठी फेरीवाले हे एकमेव मार्ग होते, जे आपल्या बोटीतून लोकांना समुद्रातील सागर बेटांवर घेऊन जात असत. पूर्वी श्री गंगासागर धामचा प्रवास इतका अवघड होता की फेरीवाल्यांनीही येथे जाण्यास नकार दिला होता. पण आजच्या काळात तसे नाही. आता सरकारी जहाजाने इथे सहज पोहोचता येते. एका जहाजात 1500 प्रवासी बसू शकतात. ह्या कारणामुळे गंगासागर धामच्या प्रवासासाठी सर्व तीर्थे पुन्हा आणि गंगासागर एकदाच अशी एक म्हण प्रचलित झाली. गंगासागरची कथा. महाराज सागर यांना 2 राण्या होत्या. एका राणीला एक मुलगा होता आणि दुसऱ्या राणीला 6000 मुले होते. एकदा महाराज सागर यांनी अश्वमेध यज्ञ सुरू केला. त्यागाचे घोडे सोडण्यात आले. महाराज सागराचे पुत्र घोड्यांच्या मागे लागले. परंतु प्रत्येक वेळी जसे घडते तसे देवलोकाचा राजा इंद्र याला इंद्रलोकाचे सिंहासन गमावण्याची भीती वाटू लागली. कारण जो अधिक पुण्यकर्म करतो त्यालाच इंद्र किंवा देवलोकाचा राजा बनवले जाते. देवराज इंद्राने युक्ती खेळली. महाराज सागराच्या अश्वमेध यज्ञातील घोडे चोरून पाताळात नेले. कपिल मुनी तेथे ध्यान करीत होते. त्यांना तेथे नेले आणि घोडे बांधले. घोड्यांच्या शोधात सागराची मुले पाताळात पोहोचले. तेव्हा तिथे बांधलेली घोडे पाहून त्यांना वाटले की तपश्चर्याला बसलेल्या ऋषींनीच घोडे इथे आणले आहेत. तो ऋषींना सावधपणे उठवण्याचा प्रयत्न करू लागला आणि शिवीगाळ करू लागला. ध्यानस्थ बसलेल्या कपिल मुनींना सागरपुत्राच्या बोलण्याचा राग आला आणि त्यांनी आपल्या क्रोधाच्या अग्नीने सर्व 6000 सागरपुत्रांना जाळून खाक केले. मोक्ष न मिळाल्याने सागराच्या मुलांचे आत्मे भटकू लागले. महाराज सागर यांनी कपिल मुनींना त्यांच्या पुत्रांच्या आत्म्यांना मुक्ती करण्यासाठी प्रार्थना केली. तेव्हा कपिल मुनींनी सांगितले की जेव्हा स्वर्गातील मंदाकिनी पृथ्वीवर आणली जाईल आणि त्यात सागरपुत्रांची हस्ती अर्पण केली जातील, तेव्हाच ह्या आत्म्यांना मोक्ष मिळेल. यानंतर
महाराज सागर यांचा नातू अंशुमन याने मंदाकिनी किंवा गंगा यांना पृथ्वीवर आणण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अश्वमनचा मुलगा दिलीप यानेही प्रयत्न केले, मात्र त्यांना यश मिळू शकले नाही. तेव्हा महाराज दिलीप यांचा मुलगा भगीरथ झाला. महाराज भगीरथांनी अत्यंत कठोर तपश्चर्या करून गंगा पृथ्वीवर आणण्यासाठी ब्रह्मदेवाची प्रार्थना केली. गंगा स्वर्गातून पृथ्वीवर आणल्यावर त्यांच्या प्रभावामुळे पृथ्वी तुटण्याची भीती होते. त्यामुळे त्याची गती थांबवण्यासाठी भगीरथाने पुन्हा भगवान शंकराची तपश्चर्या करून त्यांना प्रसन्न केले. भगवान विष्णूच्या चरण कमलातून निघालेली माता गंगा भगवान शिवाच्या केसाच्या कुलुपामध्ये वाहू लागली. त्यानंतर भगवान शिवाच्या कुलपातून गंगा नदी हिमालयातून बाहेर पडली आणि महाराज भगीरथाच्या मागे पाताळात गेली, जिथे 6000 सागरपुत्रांच्या अस्थी आणि राख पडलेल्या होत्या. सागरच्या मुलांचे आत्मे गंगा मातेच्या पाण्याने मुक्त झाले. महर्षी अगस्तींना या सागराचे पाणी पिऊन रिकामे केले होते आणि ते पुन्हा भरले. माता गंगेने सागराच्या पुत्रांना ज्या ठिकाणी मुक्त केले ते ठिकाण श्री गंगासागर धाम म्हणून ओळखले जाते. हिमालयातून उगम पावलेली गंगा याच ठिकाणी समुद्रात मिळते. बंगालच्या उपसागरात असलेले गंगासागर हे हिंदूंसाठी अत्यंत पवित्र स्थान मानले जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी येथे स्नान केल्याने 10 अश्वमेध यज्ञ करणे किंवा 100 गायीचे दान केल्याचे पुण्य मिळते. सागर बेट वर्षभर निर्मनुष्य असले तरी मकर संक्रांतीच्या वेळी येथे मोठी गर्दी असते. संत आणि भक्तांचा समूह तुम्हाला महाकुंभाची आठवण करून देईल. ह्या खंडाबद्दल अनेक तथ्य आणि रहस्य आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.